Good afternoon. Namaskar. Suswagatam. Society of Emergency Medical Services Maharashtra. I welcome you all the doctors for this webinar on COVID-19, which is arranged by Bharati Hospital and Research Center and Purandar Medical Association. So I request President of the Purandar Medical Association, Dr. Amol Hendre, and let me introduce Dr. Amol Hendre. He is a MD anesthesia, intensivist and ICU in charge, Dhanvantari Hospital and Critical Care and ICU Saswad, and he is a president of Purandar Medical Association. Welcome, Dr. Amol Hendre. हॅलो. हा, Yeah. प्रथमतः मी पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आपण सर्व जे वेबिनार मध्ये आलेलो आहोत, पुरंदर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर असो, पीडीएचे डॉक्टर असो किंवा पुणे जिल्ह्यातले डॉक्टर असो, त्या सर्वांचं मी वेलकम करतो, त्यांचं सुस्वागतम करतो. अशा प्रकारे भारती विद्यापीठने पुरंदरचे जे डॉक्टर आहेत त्यांना एक संधी दिलेली आहे की जेणेकरून काहीतरी त्यातून शिकावं आणि कोविडच्या काळात त्यांना बऱ्यापैकी म्हणजे ट्रेनिंग मिळावं यासाठी डॉक्टर राजेंद्र जगताप यांनी जो पुढाकार घेतलाय, डॉक्टर अस्मिता जगताप यांनी जो पुढाकार घेतलाय, त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो की आमच्यासारख्या म्हणजे पुरंदर तालुक्यातल्या डॉक्टरांना तसेच पुणे जिल्ह्यातल्या इतर डॉक्टरांना ही त्यांना ज्ञानात भर पडेल असं काहीतरी करायचं त्यांनी एक ध्येय धोरण आखलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ही गोष्ट चालू ठेवली. त्यासाठी मी पहिल्यांदा त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो. आणि हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे. या स्तुत्य उपक्रम असल्यामुळे त्याच्यात सर्वांनी सहभागी होऊन आपापलं नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करावा. आणि हे जे उपक्रम आहे हा डॉक्टर राजेंद्र जगताप यांनी जे चालू केलं भारती विद्यापीठ त्यांच्या बरोबर आणि पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि आता आपण आपल्या टॉपिककडे वळूयात. आज आपण कोविड-19 या डिसीज बद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. या कोविड-19 डिसीज याचं कोविड-19 हे नामकरण हे मिस्टर टेड्रॉस यांनी केलं, जे WHO चे चीफ आहेत अजून. कोरोना व्हायरस डिसीज 2019, कोरोना CO व्हायरस VI DI आणि 2019 that short form comes to COVID-19. याची सुरुवात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वुहान मध्ये झाली आणि त्या वुहान शहरातून ती पुढे इटलीमध्ये गेली, मिलान मध्ये. कारण वुहान टू मिलान एक फ्लाईट होत्या जिथं वुहान मधली मॅक्झिमम वर्कर्स तिथं जात होते मिलानला आणि कामासाठी मिलियन्स ऑफ वर्कर्स जात होते. त्याच्यामुळं वुहानचं सगळा हे मिलानला गेला. इटलीमधून तो युरोपमध्ये गेला. युरोपमध्ये स्पेन, रशिया, फ्रान्स मध्ये गेला. नंतर US ला गेला. नंतर UK. नंतर तो ब्राझील, मेक्सिको आणि आता मार्च, एप्रिल, मे मध्ये तो जवळजवळ आता इंडियात पोहोचलेला आहे. साधारणतः सध्या जगातले 253 देश हे आता आपल्या ह्या आजाराने हे ग्रस्त आहेत किंवा बाबतीत खरंच पॅन्डेमिक आहे. इंडियामध्ये आपण अर्ली लॉकडाऊन केलं कारण आपल्यासारख्या ह्याच्यात 140 कोटी लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे त्या देशात आजाराविषयी नॉलेज यावं, तसंच त्याची संपूर्ण माहिती मिळावी, ते स्वतः काळजी घेता यावी म्हणून त्यांनी लॉकडाऊन अगोदरच केलं. आणि आपलं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा होऊन जास्तीत जास्त मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर मेडिकल काळजी घेता यावी, लोकांचं ट्रीटमेंट देता यावी म्हणून सुद्धा लॉकडाऊन लवकर केले, जेणेकरून मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला वाढवता आलं पाहिजे. आता आपण थोडं कोरोना व्हायरस विषयी
जाणून घेऊया. कोरोना व्हायरसची साईज आहे साधारणतः 12.5 नॅनोमायक्रॉन, दॅट इज 0.12 मायक्रॉन्स. त्याचे दोन पार्ट्स आहेत. इनर पार्ट आहे तो जेनेटिक मटेरियल सिंगल स्ट्रँडेड RNA आहे, आणि आउटर कोट आहे दॅट इज लिपिड कोट विथ 74 spikes. It is between biological and non-biological. It is not a biological as well as a non-biological, as it is replicating while in only body cells. It is not replicating on any surface which is not biological. Means in our body, it is only replicating. How this virus get enter into the body? Virus get enter into the body through nose, mouth, eyes. Droplet aerosol transmission through breathing. Droplet and aerosol transmission is possible with this virus through breathing, sneezing, sneaking, coughing, spitting. Fomites touching, fomites form is also transmitting the disease. Touching objects and infected surface and contact with infected person's hand, clothes, and objects that will also transmit the disease. How long this virus will survive? In the air, it will survive 3 hours. On cardboard paper, it will survive in 24 to 48 hours, and in plastic, it survive around 72 hours. Precautions, universal precautions: mask, hand hygiene, precaution, mask, hand hygiene, surface sanitization with sodium hypochlorite 1%, physical distancing, and vaccine. If vaccine came, this already you all know. Then we go to the actual COVID disease. How to suspect COVID patient? Fever, there is a symptomatology, that is fever, many times with chills. It lasts from 1 day to 10 days, and it is in between 99 degree Fahrenheit to 102 degree Fahrenheit. 2/3 of the patient that will show the signs, that will show the symptom of fever, or that will tell you that I have got fever for 1 day, 2 days, up to 10 days. There is a second symptom, that is body ache, muscle pain, and fatigue, which is also seen in 2/3 of the patient. And this body ache, muscle pain, fatigue is more severe than that of the that is common cold or common flu. It is a draining type of body ache, muscle pain, and fatigue. There is a dry cough and throat pain in 45%, that is half of the patient that shows dry cough and throat pain. Hello, sir. Dr. Amol, sir. COVID patient COVID patient less produces sputum, and dry cough is characteristic of the COVID patient. Then these 3 symptoms are mainly important symptoms in case of COVID, and there is 4th symptom, that is the breathlessness, which is the warning sign. That is that sign is saying us that get admitted in the hospital, that 25% of the patient that give the symptom of breathlessness. Loss of smell and taste, that is seen in 10% of the patient, and this is in upper socioeconomic class. The most loss of smell and taste are seen. Loose motions are seen in 10% of the patient, and there is how to suspect COVID-19. It is a cluster infection, that is the group is infected. When the hospital, the one staff is infected, then another staff
might get infected. Then when जर आपल्याला वाटलं की एक एक बिल्डिंग मधला एखादा माणूस इन्फेक्टेड आहे, तर तो जर मेनी जर अजून जर माणसं जर इन्फेक्ट झाली असेल तर त्याचे क्लस्टर इन्फेक्शन हे कॅरेक्टरिस्टिक आहे की ते आपल्याला कोविड मध्ये सापडेल, जे तुम्हाला स्वाईन फ्लू मध्ये नाही सापडणार किंवा सार्स मध्ये नाही सापडणार. नंतर कॉन्टॅक्ट हिस्ट्री आहे त्याची, कारण त्याच्याबरोबर जो कॉन्टॅक्ट असतो म्हणजे प्रायमरी कॉन्टॅक्ट किंवा सेकंडरी कॉन्टॅक्ट, त्यांनी त्याच्याबरोबर शेअर केले, म्हणजे डबा शेअर केलेला असतो, नंतर बेड शेअर केलेला असतं. तर त्या सगळं हे ज्या गोष्टी आहेत त्या कॉन्टॅक्ट हिस्ट्री मधून आपल्याला कळू शकतात. आणि त्याला जर कॉन्टॅक्ट हिस्ट्री असेल तर नक्कीच तो कोविड पेशंट असतो. absence of running nose and sputum, that is the characteristic. म्हणजे रनिंग नोज आणि कॉमन कोल्ड आणि स्नीजिंग मध्ये अलर्जिक रायनायटिस अलर्जी आणि सायनोसायटिस मध्ये आपल्याला हे कॉमन कोल्ड आणि स्नीजिंग दिसून येतं. तर अलर्जिक रायनायटिस मध्येच हे सगळं दिसतं आपल्याला, स्नीजिंग वगैरे, चिंका येणं वगैरे सायनोसायटिस मध्ये. आणि फिवर आणि फटिग कंटिन्यूस मोर दॅन 5 days, these are characteristic. आणि most important is silent hypoxia. Pulse oximetric saturation is less than 94%. That is silent hypoxia. Patient, sometimes it is called as a hypoxia, but it is not correct. It is silent hypoxia. 3 minutes walking test is carried when 3 मिनिट आपण जर पेशंटला चालायला लावलं आणि परत नंतर आपण जर त्याचं सॅच्युरेशन साधं चालायला तर 94 पेक्षा जर कमी आलं तर दॅट मीन्स मोस्ट प्रॉबेबली इट विल बी द कोविड. Then disease spectrum, COVID-19 disease spectrum, it is asymptomatic in 80%, mild and moderate in 15.5%, severe in 4.5%, and mortality rate overall world is 3%. Means 4.5% who got severe infection, 3% died, means 70%, almost 70 to 80% mortality in severe category you can get in COVID. Then the pathophysiology of COVID-19. Virus attack ACE2 receptor in the nose and enter in the cell and they replicate. Attacks mainly lung and they mainly damage alveoli, direct damage or indirect damage. In the indirect damage is by hyperimmune response. That is the body giving response to the fight to fight against the virus. Then second, it attacks blood vessels and there is a hypercoagulability, and hence we found D-dimer that get increased. And in kidneys, they directly cause acute kidney injuries. And other manifestation of COVID-19, you must remember, that is the encephalitis, strokes, acute kidney injury, loose motion, then heart myocarditis, pancreatitis, loose motion. These are the other manifestation. And even diabetic ketoacidosis is also seen in some patients of COVID-19 patient. Risk assessment, pulse oximetry, room air, pulse oximetry, room air 94%, then 3 minutes walking test, again pulse oximetry, this and respiratory rate more than 25, that will give you the risk of having COVID to the patient. Then the obesity, BMI more than 30, then poorly controlled diabetes, hypertension, heart disease, and old people, senior citizens have got more risk as compared to the other non-diabetic, non-hypertensive patient.
diagnostic test, RT-PCR. Then we go to the diagnostic test. Diagnostic tests are RT-PCR, real-time polymerase chain reaction. It can detect 65 out of 100 COVID infections. Positive is always true, no false positive. In 35% cases, it is a falsely negative. Reporting time is 6 hours to 2 days. Whom to test? Symptomatic, close contact, unprotected contact. It should not be. It should be done only if required with patient having symptoms, close contacts, and uh, unprotected contacts. Other tests are gene expert, more sensitive, slightly less specific, costly. Antibody tests, query. IgM, IgG antibodies are in the serum to fight against virus. Many times they false negative, false positive, hence all are query. Then rapid antigen test, very specific, less sensitive, 50 to 80%. Then wrong in 50%, that is false negative in 50%. ICMR has given permission to this test. CT scan, we will see details in afterwards. In CT scan chest, it is very diagnostic, as it is many times whenever there is a report is negative and it's just CT scan may show the COVID report, COVID symptoms, COVID pattern. As the right lung has got three lobes, and left lung has got 2 lobes. Each lobe each lobe graded depending on infection, maximum 5, and there is a 5 into 5, that is the 25 points given to according to the infection, and 0 to 8, that is the mild, then the 9 to 15 moderate, and 15 to 25 severe. There is also CORAD grading, that is CORAD level of suspicion of COVID-19 infection. CORAD 1, that is normal or no infection. Then CORAD 2, abnormalities consistent with the infection other than COVID-19. CORAD 3, unclear whether COVID-19 is present. And CORAD 4, abnormality suspicious of COVID-19. And CORAD 5, that is typical COVID-19, that is CORAD 5. And CORAD 6, that is equivalent to PCR positive. Other investigations in to be carried out during COVID, that is the CBC or CBP, complete blood count or complete absolute lymphocyte count. It is less than 1,000, or zero lymphocyte count, that is 0 to 5 lymphocyte are seen in the most of the COVID patient or severe COVID patient. Then the second one, that is the CRP. CRP values are less than 1 is normal, 1 to 3 is seen in low grade infection, more than 6 is seen in infection, more than 10, that is COVID, and more than 20, dangerous COVID, more than 100, that is the critical COVID. That is that you can understand the severity of COVID by understanding CRPs. Then other inflammatory markers are serum ferritin, serum LDH, and ESR. That will be increased during viral infection, and infection severity and prognosis is decided by this factor. And as this is cured, these factors come down. D-dimer, D-dimer, that is indicating of intravascular coagulation and the need of LMWH during the COVID treatment. Blood
blood clotting increases, and that way hypercoagulability will lead to critical severe COVID, and that will lead to DIC. Then IL-6, IL-6, that is interleukin 6, that is cytokine increase due to hyperimmune response of cytokines due to cytokine storm. That is IL. There are many cytokines: IL-1, IL-6, IL-12, IL-7, IL-17, TNF. In hyperimmune response, massive activation will occur, and this will this in order to fight against virus, but they will fight against the our body cells, and uh, and damage our body cells. These are the some investigations, and diagnose how to diagnose the COVID patient in our OPD, or in our whenever any patient come with report. That is, and treatment modality will be told by Dr. Sajin Yadav sir. Uh, I will hand over further to Rajendra Jagtap sir. Thank you. Thank you, Dr. Amol Hendre. Dr. Asmita Jagtap, Executive Director of Bharati Vidyapeeth Medical Foundation, Bharati Hospital and Research Center. We also welcome Dr. Peter Patel, who is the International Director from London, Birmingham. So I request Dr. Asmita Jagtap ma'am, वहिनी साहेबांनी आम्हाला सगळ्या डॉक्टरांना शुभेच्छा द्याव्यात, कारण त्यांनीच हा खरं इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. तर त्यांना विनंती करतो, आणि त्याचबरोबर डॉक्टर पीटर पटेल जे आहेत ते लंडन वरून आपल्याशी इंटरॅक्शन करतील क्वेश्चन अँड आन्सरच्या वेळेस. शेवटी ते आपल्याशी इंटरॅक्ट करतील. तर मी डॉक्टर अस्मिता जगताप यांना विनंती करतो की त्यांनी हा उपक्रम त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेला आहे, तर त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. आपल्या वेबिनारचं वहिनी साहेब आपल्याला जॉईन होतीलच, पण आपल्या वेबिनारचे मेन आकर्षण जे आहे, ज्यांना आम्ही डॉक्टर ऑफ डॉक्टर असं म्हणतो, डॉक्टर सचिन यादव. मी त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. डॉक्टर सचिन यादव यांनी MBBS MD केलंय BJ मेडिकल कॉलेज मधून. ही हॅज डन PG डिप्लोमा इन डायबिटीज फ्रॉम कार्डियक युनिव्हर्सिटी UK London. ही इज अ मेडिकल डायरेक्टर, consultant, diabetologist and critical care specialist in cardiac care, Chintamani Hospital, Bibewadi, Pune. He is a lecturer in Bharati Vidyapeeth, Pune and Bharati Vidyapeeth Medical College. He was a past president of Pune Doctor Association, and he is an active member of Hospital Board of IMA. Dr. Sachin Yadav यांनी ज्यावेळेस क्रेडिट पॉइंट पण नव्हते, त्यावेळेस 10-15 वर्षापूर्वी स्टडी सर्कल चालू केलं होतं. तर ते स्टडी सर्कल अजूनही चालू आहे, आणि हजारो डॉक्टरांना त्यांनी ट्रेन केलंय. म्हणून ते MD असले तरी आम्ही DD म्हणतो, डॉक्टर ऑफ डॉक्टर्स. मी डॉक्टर सचिन यादव सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करा. यादव सर. थँक्यू डॉक्टर जगताप सर. तुम्ही फार छान इंट्रोडक्शन करून दिली. डॉक्टर ऑफ डॉक्टर, तर ही खूप छान पदवी मला मिळाली. आणि आजच्या या कोविडच्या सिनारिओमध्ये आज आपलं जे वेबिनार होत आहे ते एक स्टडी सर्कलचा पार्ट असल्यामुळे आय एम व्हेरी ग्लॅड की आय एम स्टील टीचिंग माय कलिग्स, माय स्टुडंट्स, आणि आय एम स्टील लर्निंग मेनी थिंग्स फ्रॉम माय सिनियर्स ऑल्सो. So thank you, Dr. Jagtap, for giving kind words, and thank you, Dr. Hendre sir, for giving the introduction regarding COVID. Thank you, Dr. Paigude sir. Thank you, Dr. Peter. Then I will start my presentation. I'll just share my slides. Getting my slides? Yes, we are. Okay. So today we have the webinar on the diagnosis and treatment of asymptomatic, mild and moderate COVID patients at OPDs of general practitioners. तर मला वाटतं बरेचसे जनरल प्रॅक्टिशनर्स हे पुण्यातून आणि प्लस पुरंदर तालुक्यातून आहेत. तर त्याच्यामुळे जे तुम्ही तुमच्या लेवलला ट्रीट करू शकतात अशा पेशंट बद्दल आज आपण बोलणार आहोत. बिकॉज गव्हर्नमेंट हॅज गिवन द परमिशन टू ट्रीट माइल्ड अँड मॉडरेट केसेस ऑन द OPD बेसिस, or they can be treated even by the general practitioner. So डॉक्टर अमोल हेंद्रेंनी आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलीच आहे
की 12 मार्च रोजी WHO ने कोविड हे पॅन्डेमिक म्हणून डिक्लेअर केलंय आणि आत्ताचा आकडा तुम्ही बघितला तर जगामध्ये जवळजवळ 2.25 कोटी केसेस आतापर्यंत झालेल्या आहेत आणि जवळजवळ 7.25 लाख डेथ आतापर्यंत झालेल्या आहेत. So even in India, the burden is still increasing. Till yesterday, the cases were around 17 lakhs with 36,500 deaths. And most of them recovered. The recovery rate is very good in India, and the death rate is the minimal if we compare to the rest of the world. So Maharashtra is, I think, the leading state in India with 4,22,000 cases and 14,000 deaths. And even in Pune, most of these areas in Pune are in the red zone. So this is how the structure is seen. And most important thing, the incubation period. जो आपण म्हणतो की पेशंट म्हणतो की माझा त्या कोरोनाच्या पेशंटची कॉन्टॅक्ट आला किंवा डॉक्टर्स म्हणतात की माझ्याकडे काल एक पेशंट पॉझिटिव्ह येऊन गेला. So the average incubation period is around 5 days. Okay, and the median incubation period is 14 days. So if you don't get symptoms in 14 days, you mostly don't contract the COVID infection. So globally, around 3.4% of the COVID patients, they have died. In India, the mortality is less than 3%. And if you see, the recovery rate is quite good because 80% of the patients, they have either mild or asymptomatic infections. And these patients can be managed even at home, or they can be managed at even on the OPD basis. But 20% of the patients, out of which the 15% patients get the severe infection and they require oxygen, and these patients require admission. And out of 15%, the 5% they become critical and they may require the ventilator support in the form of either or the invasive ventilator. So 80%, around 80 to 85%, they are mild or the moderate cases. So if you see the comorbid condition, if you see the death which occurred in most of the people, they have either one of the comorbid conditions like diabetes, hypertension, chronic kidney disease, who are on dialysis, chronic obstructive pulmonary disease, even asthmatic people, they are at high risk. And elderly people, especially more than 65 years of age, those patients who are already on some immunosuppressant drugs like the methotrexate, steroids, or cancer patients who are taking the chemotherapy. So these are the patients who are at risk. आपण घरात जरी बघितलं आपले आई वडील जे असतात, they are elderly, most of them have the comorbid conditions. So these people should be protected. And जसं गव्हर्नमेंटने सांगितलं की या लोकांना घरात बाहेर पडू देऊ नका, त्यांना बाकीच्या लोकांशी काही कॉन्टॅक्ट देऊ नका, मास्क वापरणं. So all these precautions are very, very important. So most of these clinical features are covered by Dr. Amol Hendre sir. So fever, मी आता माझ्या प्रॅक्टिस मध्ये बघितलंय तर most of them have the very low grade fever. But especially day 4, day 5 नंतर some patients do get high grade fever, and these are the patients who are likely to get the more severe symptoms in the second phase of the COVID. So fever में पहिल्यांदा initially low grade fever असेल, body ache असेल, less than 100 असेल, but once they go into the stage of inflammatory stage, this patient will have the high grade fever, and this patient will require the admission. Coughs सांगितलं की most of these patients they have the dry cough. Very few patients they have the little expectoration. आणि बरेच पेशंट सांगतात की सर घशामध्ये चिकट आल्यासारखं होतंय. It's very difficult to expectorate out. So this is typically the dry cough of the COVID. Most of these patients will complain of fatigue, body ache असेल. माझ्याकडे एक पेशंट ऍडमिट झाला who presented with the myositis. फक्त पाय दुखतात and lower limb weakness. She was unable to get up from the bed. She was unable to get up from the squatting position. So this was the presentation of the COVID. Then shortness of breath. Usually पेशंटचा टेस्ट आपण केली ती पॉझिटिव्ह आली की पेशंट नाही सर माझं सॅच्युरेशन अजून नॉर्मल आहे, आतापर्यंत मला काही त्रास होत नाही. बट इफ यू सी most of these patients they will complain of breathlessness after the 7 days of infection. म्हणजे 7 दिवसानंतर ते, if you see the critical period in the COVID is 7 to 14 days. So during this phase the patient should be observed, patient should be monitored very carefully. त्यामुळे फक्त टेस्ट पॉझिटिव्ह आले म्हणजे मला काही होणार नाही असे नाही, बट दिस पेशंट्स should be warned
की तुमचं 7व्या दिवसापासून ते साधारण 12 ते 14 दिवसापर्यंत तुमचं सगळे सिम्पटम्स सॅच्युरेशन बघणं दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो सम पेशंट्स डू प्रेझेंट विथ द GI सिम्पटम्स, काहींना व्हॉमिटिंग, लूज मोशन्स असेल, ॲब्डॉमिनल पेन म्हणून सुद्धा पेशंट्स प्रेझेंट. सो दीज आर द वियर्ड प्रेझेंटेशन्स ऑफ द COVID-19. त्याच्यामुळे आत्ताच्या सिनारिओमध्ये फीवर विथ एनी सिम्पटम यू शुड सस्पेक्ट द कोविड. ओके, अँड दीज पेशंट्स जसं सरांनी सांगितलं की आपल्याकडे आता अँटीबॉडी टेस्ट अवेलेबल आहे, अँटीजेन टेस्ट अवेलेबल आहे, RT-PCR टेस्ट अवेलेबल आहे. But if you see, the government has given clear-cut guidelines. Those patients who have the typical clinical picture of the COVID or typical clinical symptoms of the COVID, this patient should be undergo the RT-PCR. And those who are in contact and who are not having any symptoms, they can undergo antigen testing. But I have seen the antigen testing is less sensitive, and even the specificity is also less. So less than 50% is the sensitivity of the antigen. So if you are suspecting the patient, if the patient has symptoms, better to do the RT-PCR. And antibody test is not for the diagnosis of the COVID, but it is for the sero surveillance. बऱ्याच वेळा अनेक पेशंटला असिम्प्टमॅटिक इन्फेक्शन होऊन गेलेलं असतं, किंवा those patients who have recovered from the COVID infection and those who are willing to donate the plasma, तर त्याच्यामध्ये ही अँटीबॉडी टेस्टिंग हे केली जाते. आपण बऱ्याच वेळा बघतो आता टीव्हीवरती सांगतायत की धारावी झोपडपट्टीमध्ये ऑलमोस्ट 57% ऑफ द पीपल दे हॅव गॉट द हर्ड इम्युनिटी. तर ते दॅट इज दे आर डुईंग बाय द सिरो सर्वेलन्स विच इज डन बाय द अँटीबॉडी टेस्टिंग. तर ही स्लाइड तुम्ही बघितलं तर स्टेजेस ऑफ कोविड, तर ही खूप महत्वाची स्लाइड आहे. त्याच्यात तुम्ही बघितलं तर स्टेज 1 असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला व्हायरल रिस्पॉन्स फेज आपण ती म्हणतो. त्याच्यामध्ये यू गेट अ व्हायरल रेप्लिकेशन विच युजली लास्ट फॉर द 5 to 7 days, आणि याच्यामध्ये व्हायरल लोड हा खूप जास्त असतो. देन सेकंड इज द पल्मनरी फेज. याच्यामध्ये पेशंट मे कंप्लेंट्स ऑफ द रेस्पिरेटरी सिम्पटम्स, पेशंट विल हॅव द कफ, ब्रेथलेसनेस, प्लुरायटिक चेस्ट पेन पेशंटला येऊ शकतो. किंवा स्पेशली कोविडचा तुम्ही कफ बघितला तर पेशंट म्हणतो श्वास मोठा घ्यायला गेला की खोकला येतो. सो दॅट इज टिपिकल ऑफ कोविड, बिकॉज या पेशंटमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा सब प्लुरल आपल्याला ग्राउंड ग्लास हेझीनेस आपल्याला दिसायला लागतो. सो इफ द पेशंट take the deep breath, this patient will get the cough. And the third stage is the stage of hyperinflammation, what is called as a cytokine storm. ही स्टेज जर पेशंटला आली तर these patients become very critical. त्याच्यामध्ये बॉडीचं इम्युन सिस्टम असते that gets hyperactivated and patient will have the involvement of all other system. याच्यामध्ये आपल्याला व्हॅस्क्युलर सिस्टम इन्व्हॉल्व होईल, कार्डियाक होईल, किडनी इन्व्हॉल्व होईल, लिव्हर इन्व्हॉल्व होईल. So all systems get involved in the stage 3 or the hyperinflammatory stage. त्याच्यामुळे पहिले 7 days असतात, the patient will have, most of these patient will have the mild symptoms. But from the second stage onward, म्हणजे 7 ते 12 दिवस आपण जे म्हणलंय, तर त्या this patient will have the breathlessness. आणि बऱ्याच वेळा असं असतं की 6व्या-7व्या दिवशी काढलेला एक्सरे चांगला असतो, 8व्या-9व्या दिवशी काढलेला एक्सरे माइल्ड किंवा लोअर झोन ऑफ राईट अप्पर लोअर झोन ऑफ राईट लंग किंवा लेफ्ट लंग असं आपल्याला दिसतं. अँड आफ्टर 3-4 days यू गेट अ फ्लोरिड ARDS लाईक पिक्चर. सो दिस इज हाऊ देर इज फास्ट प्रोग्रेशन ऑफ द पल्मनरी इन्व्हॉल्वमेंट. अँड लास्ट इज द हायपर इन्फ्लेमेटरी फेज, की ज्याच्यामध्ये आपण सगळे इन्फ्लेमेटरी मार्कर्स आपण बघतो, फेरिटीन असेल, डी डायमर असेल, CRP असेल, दे गेट ग्रॉसली एलिव्हेटेड. आम्ही आता काही व्हॅल्यूज बघितल्या, तर फेरिटीन बघितलं तर फेरिटीन 30,000, 40,000, 50,000 हे आपल्याला फेरिटीनचे व्हॅल्यूज बघतो. डी डायमर परवाची बघितली, एक पेशंटचे 50,000, 1,00,000 इथपर्यंत डी डायमरच्या व्हॅल्यूज आपण बघत असतो. तर प्रत्येकाचं सिग्निफिकन्स मी तुम्हाला थोडक्यात पुढच्या स्लाइड्स मध्ये सांगतो. सो दिस स्टेजेस ऑफ कोविड दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की पहिले 7 दिवस, 7 ते 14 दिवस, आणि मोस्ट ऑफ दिस पेशंट युजली रिकवर विदिन 14 to 70 days. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने आपल्याला सांगितलंय की 17 दिवसापर्यंत तुम्ही क्वारंटाईन होऊ शकता, आणि आफ्टर 17 days यू कॅन रिझ्युम युअर वर्क. आणि बाय द 17 days ऑल दिस पेशंट्स आर नॉन इन्फेक्टिव्ह, त्यांचा व्हायरल लोड मिनिमल, क्या दे कॅनॉट शेड दी व्हायरस इन देअर सिक्रिशन्स, अँड दीज पेशंट्स आर सेफ टू द सोसायटी अँड दे कॅन रिझ्युम देअर वर्क. ते ऑलरेडी सस्पेक्टेड केस आणि हे डॉक्टर हिंद्रेंनी घेतलेले आहे. कोणाची टेस्ट करायची? नाऊ पेशंट्स हू हॅव्हिंग द सिम्पटम्स, ऑल दिस पेशंट शुड बी टेस्टेड फॉर द कोविड.
फक्त आता आपल्याला प्रॉब्लेम काय येतोय की नाव वी गेट अदर पेशंट्स ऑल्सो. आता मॉन्सून सीझन सुरू झालाय and we are getting the patients of dengue fever, we are getting patients of gastroenteritis, bacterial pneumonia, especially पुरंदर तालुक्यामध्ये you might be getting the rickettsial fever, leptospirosis. त्यामुळे फक्त कोविड न करता you should be open minded and you should think of the other conditions also. बऱ्याच वेळा तर कोविड दोनदा निगेटिव्ह आलं आणि आपण म्हणतो की नाही ठीक आहे कोविडच असणार आहे, बट यू टेक द ट्रीटमेंट ऑफ कोविड. सो यू शुड हॅव द लॅटरल थिंकिंग की बाकीचं काही इन्फेक्शन आहे का, एंट्रिक फीवर आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, लेप्टोस्पायरोसिस, रिकेशियल फीवर, बिकॉज these are also very rapidly progressing infections. Rickettsial fever, it's very simple to treat. If you start the treatment with doxycycline, the patient will respond very well. But if you start late, the patient might get the multi-organ involvement. So differential diagnosis of fever is very, very important even in the COVID era. सो क्लिनिकल स्टेजिंग ऑफ कोविड, जर गव्हर्नमेंटने आपल्याला जे स्टेजिंग दिलेलं आहे, माइल्ड केस, that is early infection, that is again divided into group A, group B and group C. Moderate मध्ये those patients who have the pneumonia, those they are considered as moderate but with no signs of severe disease, and these two stages can be early and mild cases, they are definitely managed at home. But moderate, some patients do require admission, but some patients can be managed even on the OPD basis. And third is a severe pneumonia, ARDS, sepsis or the septic shock. These patients require the admission and most of these patients require the ICU admission. So clinical staging, mild, moderate and severe. So from the practice point of view, this is very, very important. So mild cases, ग्रुप ए मध्ये कुठले असतात, दोज पेशंट हु आर असिम्टमॅटिक. एखादी केस निघाली विच इज सिम्टमॅटिक आणि घरातले पॉझिटिव्ह निघाले तर त्या पेशंटला काही त्रास नसतो. दे आर ऍब्सोल्युटली असिम्टमॅटिक बट दे आर पॉझिटिव्ह फॉर COVID-19. Okay, these patients should be observed. Okay, these patients don't require treatment, they require only the monitoring. We can give the multivitamins, vitamin C, zinc we can give, and these patients may undergo some investigation if they insist, like hemogram, creatinine, liver function test. And these patients can be managed at home if they have the isolation facility, or the house is crowded, then these patients should be sent to the isolation ward to prevent the infections to the others. So mild cases, asymptomatic, that is group A. Then coming to the mild case, group B, which so these are the patients of who are symptomatic. These patients will have the URTI but without comorbidity. Okay, these are the young patients. They don't have any comorbid like hypertension, diabetes, IHD, COPD, asthma. So this patient will have the fever, cough, sore throat. They will complain of malaise, headache, loss of smell, loss of taste, diarrhea. These last three symptoms, loss of taste असेल, loss of smell असेल, this can be the earliest presenting symptoms. त्यामुळे आता तुम्ही प्रत्येकाने हे तीन symptoms विचारले, you can detect the COVID cases very early and you can manage the cases very well. So what are the red flag signs? These patients do some of these patients do get the progression of the disease, so which is called as a red flag sign. So if the SpO2 is less than 94% or NL ratio, neutrophil to lymphocyte ratio, if it is more than 3.5. तर बऱ्याच वेळा आपल्याला डेंग्यू मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येतो, पण डेंग्यू मध्ये जर तुम्ही बघितलं तर NL रेशो युजली रिव्हर्स होतो. ओके, रिव्हर्स होतो किंवा एवढा मोर दॅन 3.5 होत नाही, अँड दिस इज युजली आफ्टर 5 to 7 days. But in COVID, the NL ratio is more than 3.5. So this patient should be observed carefully. Resting tachycardia असेल, कारण this patient might develop the myocarditis. So these are the red flag signs. Saturation less than 94%, NL ratio more than 3.5, or the resting tachycardia. And these patients can be subjected to the investigations like hemogram, LFTs, RFTs, XRHS, ECG, and SpO2 monitoring by the pulse oximetry. These patients also can be managed by the isolation at home or in the isolation ward. Treatment in these patients can be given the symptomatic treatment, antipyretics. Better to use the paracetamol, not to use the Brufen or any NSAID, because some of these are worsening the clinical features of the COVID.
So adequate nutrition, hydration, rest, these are the important things in the mild cases. So daily temperature monitoring, pulse monitoring, BP, saturation monitoring are very, very important in such cases. So if there is worsening of the symptoms, like patient may, especially the elderly patients who get the mental confusion, complaints of breathlessness, pain or pressure in the chest, cyanosis of face, lips, dehydration or decreased urine output, these patients require the admission. Then coming to the group C of the mild case. Okay, these are the patients who are symptomatic, URTI, but with comorbidity. Okay, A मध्ये बघितलं आपण asymptomatic, no symptom, no comorbidity. B मध्ये बघितलं आपण symptomatic without comorbidity आणि C मध्ये symptomatic with comorbidity. Comorbidity कुठल्या कुठल्या असतील? Patient who are obese, BMI more than 30, then age more than 60 years, patients who are diabetic, hypertensive, ischemic heart disease, COPD, asthmatic patients, immunocompromised patients like HIV, patients, steroid long-term use, cancer patients who are taking the chemotherapy, CKD patients. So all these patients are to be observed very carefully because they can worsen at any time. So investigations are same, almost the hemogram, LFT, RFT, XRHS, ECG, then inflammatory markers like ESR, CRP, LDH, ferritin, D-dimer, calcium, okay, magnesium, हे आपलं QTC prolongation किंवा तुम्ही हायड्रॉक्सीक्लोरोक्विन वापरणार असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हे द्यावे लागतात. These patients can be managed in the isolation ward, but not to observe at home because these patients are likely to worsen. Okay, so these patients usually require the admission. So red flag admission signs are the NL ratio more than 3.5, okay, PF ratio less than 30, that is आपण जे PaO2 बघतो ABG वरती आणि ऑक्सिजन आपल्या रूम वरचा असेल किंवा पेशंट हु आर टेकिंग ऑक्सिजन, इफ दॅट रेशो इज लेस दॅन 300 किंवा 3 मिनिटं पेशंटला चालवायला लावायचं आणि त्याच्यानंतर सॅच्युरेशन 6% जर कमी झालं, so these are the patients who require admission. Resting tachycardia, raised CRP, मगाशी सरांनी सांगितलं की CRP more than 10 असेल, so these patients are likely to develop complications. Ferritin, usually आपलं ferritin 250 असतं. If the ferritin is raised more than that, these patients will likely to develop the immune response, hyperimmune response. D-dimer is normal values असतात 500 असेल, 500 पेक्षा जास्त असेल, these patients require anticoagulation in the form of low molecular weight heparin. More than 10,000 असेल, more than 1,000 असेल, so these patients require the therapeutic dose of low molecular weight heparin. LDH, most of these patients get the raised LDH, normally 450 व्हॅल्यूज असते, त्याच्यापेक्षा जास्त बऱ्याच पेशंट मध्ये वाढलेली दिसते. Triglycerides also for the immune response. Then SpO2 या पेशंट मध्ये less than 94% असेल on room air. Okay, so these are the red flag signs and these patients require the admission. Okay, government has given the treatment guidelines. आता जो latest protocol आलाय, so that was on the 22nd July. तर त्याच्यामधल्या ह्या सगळ्या गाईडलाईन्स आहेत. So hydroxychloroquine 400 milligram BD on day 1 followed by 200 milligram BD for 4 days. ओके, किंवा सेकंड अँटीव्हायरल जे ड्रग्ज आले फॅव्हिपिरावीर म्हणून जे आलेले, फॅव्हिफ्लू आपण जे म्हणतो, 1800 milligram twice a day on day 1 followed by 800 milligram twice a day for 7 to 14 days depending upon the symptoms of the patient. आणि ज्याचं डी डायमर मोर दॅन 500 असेल तर त्या पेशंट मध्ये आपण लो मॉलिक्युलर वेट हेपारिन ओडी किंवा बीडी डिपेंडिंग अपॉन व्हॅल्यूज चालू करू शकतो. then antibiotics augmentin 6 augmenting cefixime आपण usually 5 days to prevent a secondary bacterial infection याच्यासाठी आपण देत असतो. So there is some controversy regarding the SCQS. SCQS is detrimental, त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी वाढली आहे, कार्डियक प्रॉब्लेम्स होत आहेत. बट बरेचसे आपले इंडियन पेपर्स आहेत किंवा इव्हन WHO परवाचं सुद्धा काही पेपर्स आले तर त्याच्यामध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विन इफ दे आर यूज इन द अर्ली स्टेज विथ प्रॉपर मॉनिटरिंग ऑफ द QTC आणि पेशंटला ज्या मायोकार्डिटिस नाही अशा पेशंटमध्ये जर SCQS वापरला सो इट्स अ गुड ड्रग. Okay, but those patients who are not able to take the SCQS, then these patients can be given the ivermectin 12 milligram single dose or doxycycline 100 milligram
BD फॉर 5 days. त्याचं कॉम्बिनेशन आपण आयव्हरमेक्टिन प्लस डॉक्सिसायक्लिनचं आपण कॉम्बिनेशन देऊ शकतो. Or you can give the antiviral drug, the favipiravir, ज्यात आपल्याला अवेलेबल झाले, इंडियामध्ये अवेलेबल झाले. So these patients do respond well to this treatment, STPS or the favipiravir. Only thing you should observe for the red flag sign. Then coming to the moderate case. Moderate case म्हणजे काय? Pneumoniaचा पेशंट असेल, patients who are complaining of dyspnea, hypoxia, high grade fever, saturation less than 94% on room air, respiratory rate more than 24. So these are the moderate cases. And red flag signs may have patients who are likely to deteriorate, such as neutrophil lymphocyte ratio more than 3.5, PF ratio less than 300, raised CRP, ferritin असेल, D dimer more than 1000, LDH, triglycerides वाढला असेल, saturation less than 90% असेल. So these patients require admission. Okay, these patients should be admitted. And if most of these patients now they are getting the pulse oximetry even at home. So you can ask the patient to monitor at home, and if the saturation is less than 95%, they should visit the doctor and take the advice from the doctor. So investigations are same. So hemogram, LFT, RFT, XRHS, ECG, ESR, CRP, LDH, ferritin, all these are the inflammatory markers. Then the D dimer for the intravascular coagulation, serum calcium electrolytes, magnesium for the QTC prolongation. So all these are to be monitored. So follow-up CRP or inflammatory markers have to be done every 48 to 72 hours. Okay, my परवाच मी सगळ्या टेस्ट केल्या होत्या, नॉर्मल होत्या, आता परत कशाला सांगा. So this patient get worse like anything. So inflammatory markers should be repeated at least 48 to 72 hours. And hemogram, absolute lymphocyte count, LFT, RFT daily should be advised if the patient is having the moderate disease. So these patients require admission in the COVID dedicated hospital. So on OPD basis, you can give again the same treatment of the mild case category C. So hydroxychloroquine 400 milligram BD on day 1 and 200 milligram BD for 5 days. So in C category, mild C category, we give for 4 days. Here we are giving 200 milligram 5 days. Or this patient can be given the favipiravir. Some patients who have the this score less than 10, this patient, some patients do respond to the favipiravir, which is an oral antiviral drug. 1800 milligram twice a day on day 1, followed by 800 milligram BD for 7 to 14 days. But those patients who are having the severe respiratory distress, then injection remdesivir is also available, but there is scarcity or there is black marketing of this remdesivir. So remdesivir can be given and it is giving the good results. It is giving the good results. Only thing, it is to be used in the early course again. Okay, once the patient gets the pneumonia, once the patient gets the oxygen requirement, then if you use this remdesivir, the response is better. But if you use after 10 days, the response to the remdesivir is not so good. So all these patients will require the low molecular weight heparin in the prophylactic dose or the therapeutic dose. If the patient saturation is less than 88%, then this patient may require even the non-invasive ventilator support or even the high flow oxygen. Then this patient should receive the steroids, either methylprednisolone, or this patient should receive the dexamethasone, which is given in all the guidelines. And if the ferritin or D dimer are normal after 3 days, then prednisolone can be tapered and you can switch out to the oral prednisolone. And dexamethasone dose is 6 milligram or 4 milligram 3 times a day for at least 7 to 10 days. And these patients should be given antibiotic either monosafe 1 gram once or twice a day for 7 to 10 days. Then daily ECG monitoring is required, especially if the patient is taking the hydroxychloroquine. There's those patients who are in the cytokine storm, or those patients who have the severely raised these inflammatory markers, they can receive the tocilizumab or itolizumab or convalescent plasma. Actually, tocilizumab is the only approved drug. Itolizumab has some problem. The government has again withdrawn this itolizumab for the treatment of the severe COVID pneumonia, or even the patient can get the convalescent plasma, which is donated by the patients who are recovered from the COVID infection.
If the SCQS is contraindicated, then ivermectin 12 milligram single dose plus doxycycline 100 milligram twice a day for 5 days can be given. So if you see those patients who are maintaining saturation, those who are healthy, less comorbid conditions, then these patients can be managed on the OPD basis with the antiviral drugs or even the hydroxychloroquine. Only thing, you should ask the patient to report the symptoms daily and to monitor the oxygen saturation daily. So that is very, very important. And if the patient gets any sort of breathlessness, chest pain, they should report to the doctor, or they should get admitted in the hospital. So this was regarding the treatment of mild case, moderate case. I'm not going to cover the severe cases of this COVID infection, because these patients are managed by the intensivists. They require the ICU care, and most of these patients are very critical. They require the very close monitoring. So I'm not going to cover that severe cases treatment of the COVID. So drugs which are claimed to improve the immunity, possibly reduce the viral replication. This is also given in the guideline by the government. Zinc 50 milligram twice a day, vitamin C 500 milligram twice a day, vitamin A, vitamin D, magnesium sulfate. All these drugs can be given to improve the, or you can give the as an ancillary treatment with this favipiravir or the hydroxychloroquine. In fact, hydroxychloroquine. So this was the news in the paper. 80% dip in the infection risk for healthcare staff on the hydroxychloroquine. Even the IMA has given the survey for most of the hospitals, those patients who are taking hydroxychloroquine, and ask them to report if they are getting some symptoms or they are getting protected from the hydroxychloroquine. So there was a lot of controversy on the hydroxychloroquine, but at least in India, we are getting good results with the hydroxychloroquine, even for the prophylaxis, even for the treatment. So thank you, Dr. Hindre sir. Thank you, Dr. Rajendra Jagtap. Thank you, Dr. Peter Patel. And thank you all the attendees for attending this webinar. And if you have any question, I will be glad to answer. Thank you very much. Thank you, Dr. Sachin Yadav sir, for very informative lecture as usual. So now may I request Dr. Arundhati Pawar, who is a Director of Operations, Bharati Vidyapeeth Medical Foundation and Associate Professor in Radiology, to share her ideas regarding the training of the doctor, general practitioner in rural area. I request Dr. Arundhati Pawar. So very good evening to all of you. And I think this is the first of the plan to have. कारण ही कन्सेप्ट अस्मिता मॅडमची होती की बाबा आपले जे रुरल एरियाज मधले जे डॉक्टर्स आहेत त्यांना कोविडचं इन्फॉर्मेशन द्यावं आणि सॉर्ट ऑफ ट्रेनिंग सिरीज चालू करायची. Now that we can't come in person, I think this is a very good platform to start the training program. The first two lectures were fantastic, as you all have heard along with me. And I think we can look forward to many more such talks. So Bharti is actually very happy to be associated with this exercise of training the people. कारण आम्ही डिझास्टर मेडिसिनचे जे ट्रेनिंग आहे, जे पहिलं ट्रेनिंग घेतलं होतं, आय थिंक इट वॉज वे बॅक इन फेब्रुवारी, जेव्हा कोविड जस्ट सुरू झालं होतं, तेव्हा एक ट्रेनिंग सेशन घेतलं होतं विच वॉज व्हेरी सक्सेसफुल अँड आय थिंक लॉट ऑफ पीपल बेनिफिटेड फ्रॉम इट. आणि असंच आपण पुढे थोडंसं ट्रेनिंग चालू ठेवायला पाहिजे, सो दॅट जे जे नवीन डेव्हलपमेंट्स आहेत किंवा एक रिव्हिजन ऑफ आवर ओन नॉलेज ते झालं पाहिजे. आणि ताईंची जी संकल्पना आहे की बाबा वी शुड रीच आउट टू लॉट ऑफ पीपल बिकॉज वी आर अ टीचिंग ऑर्गनायझेशन. मग आमचा आउटरीच वाढवायचा आहे ज्याच्यात लोकांना बेनिफिट होईल. सो प्लीज लेट अस नो की तुम्हाला कुठले टॉपिक्स आवडतील फॉर ट्रेनिंग पर्पसेस. आय थिंक सासवडमध्ये प्रवीण जगताप सर आहेत जे तुमचे क्वेरीज घेऊ शकतील आणि आमच्यापर्यंत पोहोचवू शकतील. राजेंद्र जगताप सर आहेत ते सुद्धा सांगू शकतील. आणि हे तुमचे प्रश्न जेव्हा येतील किंवा तुमचे जे क्वेरीज रिगार्डिंग ट्रेनिंग ते असतील किंवा तुमचे सजेशन्स असतील अबाउट टॉपिक्स, ते प्लीज आम्हाला कळवा. त्याप्रमाणे आम्ही पुढचे प्रोग्राम्स, पुढचे जे सेशन्स आहेत ते प्लॅन करू शकतो जास्त इफेक्टिव्हली, की जेणेकरून तो तुम्हाला फायदा होईल.
कारण आमच्याकडे शिकवण्यासारखं खूप आहे, पण ते तुम्हाला युजफुल राहिलं पाहिजे. नुसतंच काहीतरी अकॅडमिक ओरिएंटेड ट्रेनिंग घेण्यात मला तरी काही तथ्य वाटत नाही. मला असं वाटतं की आपण प्रॉपर जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे किंवा प्रॅक्टिकल टिप्स आहेत ते आपल्या प्रॅक्टिशनर्सना देणं जास्त गरजेचं आहे. ऑल्सो लेट मी एक्सटेंड sort of current that is joining. Asmita madam is trying to join us. So tell everybody who's on this platform ki Bharti Hospital, or in fact Bharti Vidyapeeth for that matter, is always ready to help you. तुमच्या पेशंट साठी आम्ही मदत करू, तुम्हाला ट्रेनिंग साठी ऑफकोर्स मदत करू. तुम्हाला स्वतःला काही मेडिकल ट्रीटमेंट्स लागले तर प्लीज फील फ्री टू कॉन्टॅक्ट एनी ऑफ अस डायरेक्टली. आणि जेवढं शक्य तेवढी आम्ही मदत करायचा जरूर प्रयत्न करू. आम्हाला तो आनंद होईल की आम्ही कोणाला मदत करू शकलो तर. So kindly let us know if that in what way we can contribute. Sir, I think this should be good, and if you want to carry forward to the question and answer, what is more important? ओके, सो धन्यवाद मॅडम. तर हाच कन्सेप्ट होता आपला. हॅलो, हो, आपला हा कन्सेप्ट आहे ताई साहेबांचा, डॉक्टर अस्मिता जगतापांचा, की त्यामधले पेरी म्हणजे 2 महिन्यापूर्वी आम्हाला आठवतंय की सासवडमध्ये पेशंट नव्हते, पण आता खूप पेशंट वाढायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचा अवेअरनेस करणं आणि त्यांना ट्रेनिंग देणं, ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स असतील म्हणजे लोकल गाईडलाईन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल सासवड जिल्हा गाईडलाईन्स म्हणजे पुण्याच्या पण गाईडलाईन्स काय थोड्या वेगळ्या असतात, स्टेट लेवलच्या गाईडलाईन्स वेगळ्या असतात, नॅशनल लेवलच्या असतात, इंटरनॅशनल लेवलच्या. तर ह्या गाईडलाईन्स ज्या आहेत ना, त्या आपले जे डॉक्टर आहेत फेरीचे, तर त्यांना जनरल प्रॅक्टिशनर मिळाव्यात, तर त्यासाठी आपण हे ट्रेनिंग प्रोग्राम चालू करतोय. आणि त्याच्यामध्ये लोकल लेवलवर आपण विचार केला म्हणून आम्ही पुरंदर मेडिकल असोसिएशनला धन्यवाद का देतो की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला पास्टमध्ये, आणि त्या पद्धतीने अध्यक्ष डॉक्टर लामण यांनी पुढाकार घेतलाय. परंतु सगळ्यात महत्वाची जबाबदारी जी आहे ती आपण डॉक्टर प्रवीण जगतापांच्याकडे देतोय आपण जबाबदारी. कारण मग त्यांनी प्रवीण जगतापांनी सासवड, पुरंदर ह्या भागातले जे काय डॉक्टर्स असते, जनरल प्रॅक्टिशनर, तर त्यांचे डे टू डे प्रॅक्टिस मध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी कुठे असू शकतात. म्हणजे बाबा आम्ही ओपीडी मध्ये बसलोय, तर ओपीडी मध्ये बसल्यानंतर तिथं सिटिंग अरेंजमेंट डिसइन्फेक्ट कसं करायचं, किंवा मग पीपीई किट कसं वापरायचं. जे पीपीई किट जे आहे रेग्युलर जे वापरलं जातं त्याच्यामध्ये खूप घाम येतो होतं, मग त्याच्या इफेक्टिव्ह कुठे आहे. ओपीडी लेवलवर जर पीपीई किट वापरायचं झालं तर बऱ्याच वेळा ओपीडी देखील कमी असते, मग त्याच्यामध्ये ते परवडलं पाहिजे. मग ते कसं करायचं, पेशंटचा डिस्टन्स कसा ठेवायचा, डायग्नोसिस कसं करायचं, सिंपल लेवलवर कसं, ते आता या यादव सरांनी खूप छान सांगितलं. तर त्यामुळे मी थोडं एक विनंती करतो डॉक्टर प्रवीण जगताप सरांना, की जे नेत्रतज्ञ आहेत आणि विश्वनिर्जन नेत्र चिकित्सालयामध्ये काम करतात, त्याचबरोबर ही कल्पना मांडताना ते रोटरी क्लबचे अध्यक्ष असल्यामुळे डॉक्टर अस्मिता जगतापांनी त्यांना विषय काढला, आणि हा विषय आता प्रत्यक्षात आपण वेबिनार सुरू करतोय. त्याचे रेग्युलर सिरीज राहणार आहेत, सजेशन्स येतील, आणि आता जे काही क्वेश्चन असतील ते क्वेश्चन आपण शेवटच्या टप्प्यात घेतोय. शेवटचं डॉक्टर प्रवीण जगताप एक बोलतील, आणि त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इंटरनॅशनल लेवलचे डिझास्टर मेडिसिन तज्ञ, की ज्यांना इंटरनॅशनल डायरेक्टर आहेत ते डिझास्टर मेडिसिनचे, डॉक्टर पीटर पटेल इथं उपस्थित आहेत. आपण बरेच जण त्यांना ओळखतो, पण त्यांची बरीच लेक्चर आपण घेतली. ते स्वतः सासवडला पण आले होते, सासवड फार्मसी कॉलेज बरोबर पण त्यांनी एक ऍक्टिव्हिटी घेतली होती. तर अशा इंटरनॅशनल लेवलच्या गाईडलाईन पासून नॅशनल, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि लोकल लेवलच्या गाईडलाईन्स जीपीएन पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या जे काही काम करायचं त्याची सुरुवात आपण करतोय. तर क्वेश्चन तर शेवटी होतील. मी आता डॉक्टर प्रवीण जगतापांना विनंती करतो, ही जी वेब सिरीज रेग्युलर चालू राहणार आहे तर त्यासाठी ते कसं कोऑर्डिनेशन करतील त्या संदर्भात थोडक्यात त्यांनी गायडन्स करावं. आज आपले येथे भारती विद्यापीठ, भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व पुरंदर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जे वेबिनार सिरीज येथे सुरू केली आहे, आणि या सिरीज मध्ये आपण आपल्या पुरंदर हवेलीमधील असतील किंवा पुण्यामधील असतील किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामधील पेरिफेरीचे डॉक्टर्स असतील, त्यांना त्यांच्या जनरल प्रॅक्टिस मध्ये किंवा डे टू डे प्रॅक्टिस मध्ये
कोविडचे पेशंट्स किंवा सस्पेक्टेड पेशंट्स ट्रीट करण्यासाठी त्यांचं डायग्नोस्टिक असेल किंवा ट्रीटमेंट असेल त्याच्यासाठी आपण हा टॉपिक आज मुद्दामून घेतलेला होता. इथून पुढे आपण वेगवेगळे टॉपिक्स मान्य राजेंद्र जगताप सर असतील किंवा अस्मिता मॅडम असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथून पुढे सगळे हा वेबिनार सिरीज येथे सुरू ठेवणार आहोत. या वेबिनार सिरीज सुरू करण्यासाठी जे प्रामुख्याने जे इनिशिएटिव्ह घेतलं ते मान्य डॉक्टर राजेंद्र जगताप सर, मी खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतलं आणि त्यांना सपोर्ट जो केला तो मान्य अस्मिता जगताप मॅडम असतील आणि भारतीय विद्यापीठचे अरुंधती पवार मॅडम असतील, त्यांनी फार चांगला सपोर्ट केला. आणि आजच्या ह्या वेबिनार मध्ये आपल्याला जे स्पीकर लाभले, आपले सर बोललेच की डॉक्टर्स म्हणून माननीय सचिन यादव सर असतील, त्याचबरोबर आपले पुरंदर मेडिकल असोसिएशनचे मान्य अमोल हिंद्रे सर असतील, यांनी फार चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट आणि डायग्नोस्टिक जे काय कोविडची आहे ती फार चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केली आणि प्रॅक्टिकली त्याचा आपल्याला फार चांगला म्हणजे जे काय पेरिफेरी आता डॉक्टर्स भरपूर जनरल प्रॅक्टिस मध्ये काम करतायत आणि बऱ्यापैकी सस्पेक्टेड कोविड पेशंट्स आता जनरल प्रॅक्टिस मध्ये पण भरपूर पाहायला मिळत आहेत आणि त्यांना ट्रीट करताना, त्यांना ट्रीटमेंट देताना जे काय त्यांना बेसिक प्रॉब्लेम्स आहेत ते येत आहेत, ते क्लिअर करण्यासाठी ह्या वेबिनार सिरीजचा असेल, ह्या लेक्चरचा असेल फार चांगला फायदा होईल. आणि ह्या आपल्या वेबिनार मध्ये इंटरनॅशनल फॅकल्टी म्हणून डॉक्टर पीटर पटेल बर्निंगहॅम हे सुद्धा सहभागी झाले, त्याबद्दल मी त्यांचंही धन्यवाद मानतो. आणि हे सर्व आपल्याला वेबिनार सिरीज किंवा झूम मीट करण्यासाठी डीजी फील्ड ची पूर्ण टीम आणि त्यांचे संकेत सर यांचं मी मनापासून आमच्या पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि भारती हॉस्पिटलच्या वतीने धन्यवाद मानतो. ही अशीच वेबिनार सिरीज आपण इथून पुढे सुरू ठेवणार आहोत. तरी आपण सर्वात जास्तीत जास्त डॉक्टरांना आवाहन करतोय की त्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा व आपण त्या वेबिनार सिरीजचा लाभ घ्यावा. आणि हे त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद मानून इथून पुढचे सूत्र मान्य राजेंद्र जगताप सर यांना विनंती करतो की त्यांनी सूत्र करावे. Now finally धन्यवाद प्रवीण जगताप सर. आणि आपल्या सिरीजला आशीर्वाद देण्यासाठी लंडन वरून डॉक्टर पीटर पटेल की जे इंटरनॅशनल डायरेक्टर आहेत डिझास्टर मेडिसिनचे. डिझास्टर मॅनेजमेंट हे आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत आतापर्यंत, परंतु डिझास्टर मेडिसिन जे आहे, रोल ऑफ डॉक्टर्स इन डिझास्टर्स, ही कन्सेप्ट आता 3-4 वर्षामध्ये आलेली आहे. आणि त्या कन्सेप्ट मध्ये जगामध्ये जे 2-3 ठिकाणी काम चाललं तर ते लंडन मध्ये डॉक्टर पीटर पटेल नेहमी असतात. गेले 3 वर्ष ते आपल्याशी संपर्कात आहेत. मी आता डॉक्टर पीटर पटेल सरांना विनंती करतो की आय रिक्वेस्ट डॉक्टर पीटर पटेल सर टू शेअर हिज experiences and share his idea regarding this webinar and the important message which we should take to build a team to face the disaster. Dr. Peter Patel, sir. Thank you, Rajendra Jagtap. I hope you can hear me. Just raise your hand. Okay, is my sound coming clearly? Okay, fine. Acha, to Marathi mala nahi hai. So I'm not going to try and speak in Marathi. मैं बात नहीं करने वाला हूँ मैं, तो थोड़ी हिंदी चल जाएंगी. बम्बई हिंदी और अपने इसमें तो फर्स्ट ऑफ ऑल अंग्रेजी में बता देता हूँ कि ये आज का जो सेमिनार है उसमें डॉक्टर हेनरे, डॉक्टर यादव, डॉक्टर जगताप, आई थिंक जो सिनारियो, जो क्लिनिकल सेटअप आपने जो नॉलेज बेस किया है is one of the best ones I've seen. It's very comprehensive. It is actually helpful to the doctors, both in hospitals and in primary care settings. So I cannot see anything here which I can say, oh, I'm sorry, you got this wrong. Okay. So congratulations to this team. इतने इतना अच्छे से किया है. अभी मैं आने वाला हूँ कि इसमें जो डिजास्टर मेडिसिन है उसमें 1-2 कमेंट करूँगा कि जो ये आपकी आइडिया जो है, जो व्यूज है, कैसे रूरल डॉक्टर्स को आप सपोर्ट करें, वो बहुत अच्छी आइडिया है. मगर कोविड-19 में मेरे ये 2 प्रॉब्लम है कि पहले तो तुम्हारे जो प्रेमिसेस है जो डॉक्टर्स करते हैं, आर दे फिट फॉर पर्पस, उसका असेसमेंट कौन करेगा? बिकॉज नॉट एवरी
GP premises is not fit for such, looking at patients personally for outpatients. Even most of the UK, large number of GP premises are not fit for purpose, तो उसको review करा जाता है. दूसरे जो rural doctors के जो PPA है, are they really fit for purpose and have they been trained how to use those PPs? Because the last thing you want to do is to put yourself at risk. Instead of saving lives, you'll actually lose valuable lives. So that's number 2. Number 3, jo rural hai, and even an urban region mein, it's not necessary that every doctor should be trained into managing COVID-19 patients. So what our recommendation is, कि आप देखो कि आप rural region में, which will be your center with a few doctors who know and are trained for COVID-19, and they should also be supported by international and national other experts from a hospital, so you can have digital consultation and support them, rather than try to spread it so thin that sometimes you do not know. And if you actually try everybody to go to resource center, your digital lines will be actually jammed. So think about it, कि कैसे करते हैं. And so final point इसमें है कि ये जो reactive medicine हम करते हैं ना, उसके जैसे we want to bring in prevention, mitigation, resilience building. तो वो उसके लिए हम, this is our area which will support you all. सासवड़ पुरंदर तो मैं वहाँ पहले आ चुका हूँ. उसके प्रोग्राम भी डिसाइड कर रहे हैं कि कैसे सपोर्ट करना. तो we will bring in health security for that. And one of the primary purpose of disaster medicine is strengthen primary care. Disaster medicine success होगा तो अपना primary care GPs है, family doctors को strengthen करेंगे ना, तो अपना mitigation and risk reduction हो जाएगा, तो we can actually manage that a lot better. Okay. And my final point अभी ये है कि we have seen it, और सब बोलते कि अरे आप खाली इंडिया का criticism करते हैं, ये इंडिया में नहीं है, हम इतना अच्छा है. तो मैं बताता हूँ कि देखो, this is not a criticism of India. In this particular pandemic, every country, including US, most of the European countries, they have failed abysmally in global health security and preparedness. तो इसमें lessons है. तो recovery rate है या death rate से मत देखो, क्योंकि वो comparison we can fiddle with it. कहाँ आपने political leader बोला कि हमारे यूके में देखो और इटली में देखो, compare it. वो you can't compare like that. या whole of India को compare करो तो खाली अपने यूरोप के 2 countries के साथ करो. If you are really going to look at, let's look at Maharashtra. And Maharashtra करेंगे compare size में और population में और European, तो महाराष्ट्र के अंदर अभी death rate है 3.6%. Yeah. तेलंगाना में challenges है, सभी जगह पे थोड़ा variation है. So what we have to think is every death which is avoidable, okay, avoidable deaths. So उसको देखो पहले. And अभी ये जुलाई में देखे अपना जो numbers है, which started with 2,000 a day, increased to 12, 10, 15, gone. Okay. And we did not have the healthcare resources, either hospitals or outpatients, to actually manage this crisis. So we now really need to tighten up, which is testing, okay, trace, track, prevent, and preparedness, hospital preparedness. If you have seen कि USA है, Brazil है, सभी जगह में, इंडिया में भी, अपने बिहार में है, our hospital preparedness is still very, very limited. Oh, half a dozen अपने दिल्ली में कर दिया, मुंबई में कर दिया, पुणे में कर दिया. That is not success. We really need to look at how do we manage the whole population. So population health. And that's the only message I'm going to give. But most importantly, don't forget, we have some of the best doctors here. And you have shown today by comprehensively actually presenting the details of the COVID-19 diagnosis and treatment. And yesterday, your network mein, I actually sent an updated algorithm on COVID-19 patients' diagnosis and where to take them. And all that can be adopted much more easily. It's very simplified one. I think Dr. Jagtap has it. Many thanks for inviting me. If there are any critical questions, if anybody has, I'm more than happy to answer those. Thank you. धन्यवाद डॉक्टर पीटर पटेल सर. काही क्वेश्चन्स आले होते काटकर सरांचे, बघेले सरांचे, पण ते यादव सरांनी वाटतं क्लिअर केले. तर अजून काय कुणाला क्वेश्चन्स असतील तर ते विचारू शकता.
ऑलरेडी क्लिअर झालेलं आहे सगळं. आणि त्याचबरोबर आपण आता जे वेबिनार घेतला त्याच्यावर आपण थांबत नाहीये. आपण भारतीय विद्यापीठ अँड रिसर्च फाउंडेशन, त्याचबरोबर पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि आपली बाकीची टीम जी आहे, मग ते पुणे डॉक्टर्स असोसिएशन असतील, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, सगळे जे डॉक्टर्स आहेत, तर ह्या डॉक्टर्स जे आहेत मिळून आपण पुरंदर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर अमोल हेंद्रे आणि डॉक्टर प्रवीण जगताप यांना रिक्वेस्ट करतो की जे काय तुम्हाला जनरल प्रॅक्टिशनर रिलेटेड जे काय क्वेरीज असतील, क्वेश्चन असतील, त्यासाठी हेल्पलाईन आपण बनवू आणि ही ऍक्टिव्हिटी अशी चांगल्या पद्धतीने आपण चालू ठेवू. डिजिटली सगळे चालू होते, त्यामुळे माझं नक्कीच डिजिशिलला याच्यासाठी धन्यवाद असतील. त्याचे संकेत बराले सर आणि राकेश आणि त्यांच्या टीमनी खूप चांगलं मदत केलेली आहे. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की ही एक सुरुवात समजू आपण. आणि हा जो वेबिनार आहे आपण घेतलाय पुरंदर तालुक्यासाठी किंवा बाकीचे जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स जे आहेत सगळीकडचे त्यांच्यासाठी, तो नक्कीच युजफुल होईल आणि याच्यावरूनच आपण कोविड-19 वर नक्कीच विजय मिळवू शकतो. धन्यवाद. डॉक्टर मेघा निरगुडे यांनी एक प्रश्न विचारलाय. Is patient infected to society until his immunoglobulin G comes positive, or 70 days quarantine period is sufficient? Means each 17 days quarantine period is sufficient or not? So this is a question. Dr. Sachin Yadav. Actually we don't follow the antibody protocol. Government has clear cut given the guidelines. After the 17 days, you don't require even the RT-PCR. You don't require any antigen test. You can give the certificate to the patient who wish to join back to his work. So after 17 days of quarantine, no need of any test or no need of any antibody testing also. Antibody testing is only done for the sero surveillance, and if the patient wish to donate the plasma, then only the antibody testing is required. Sir, Dr. Harshita Babar, why remdesivir does not work after 10 days? Question Dr. Sachin Yadav. सर मी ऑलरेडी तसं उत्तर दिलेलं आहे, तरी परत सांगतो. Actually, remdesivir is an antiviral drug, and if you see, the viral load is maximum up to 7 to 10 days. After 10 days, the most of this damage or most of this pathology is because of the inflammation. So you get a rise in the inflammatory markers. So at this time, usually the patient will benefit from the tocilizumab, or patient will benefit from the steroids, and remdesivir has less role after the 10 days. One more it is question. not because of the viral, but it is because of the inflammation, and viral load is very low in the after the 10 days. I think Dr. Peter can tell. Use of MMR vaccine to prevent COVID. Well, there is no evidence that MMR vaccine or even people who had tuberculosis vaccine before is actually going to actually do, support or make you better immune to COVID-19. There are a few people actually who said that they found that there is a correlation, but all MMR vaccine is going to do is boost a little bit of immunity, but not necessarily COVID-19. Okay, thank you, sir. So one more question. It is we have to retest after 15 days, or RT-PCR should be repeated, or do other tests. So it is a question. Sorry, Rajan, we missed a bit of your question because of the noise. Answer: it is a no need to repeat RT-PCR as quarantine for 7 days, in which patient is not virus. One more question. Zinc should be given for how many days? It is 15 days. So I think a lot of Yadav आणि जर आपल्याला नक्कीच आपण त्या संदर्भात सगळ्यांनी यामध्ये
आजच्या वेबिनारमध्ये सगळ्यांची आलेली आहे. पुरंदर मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं भारतीय विद्यापीठकडून मिळतोय. कारण मला एक नक्की आठवत आहे की ज्यावेळेस भारतामध्ये एक केसेस केरळमध्ये होते, भारतीय विद्यापीठ आणि रिसर्च सेंटरने वर्कशॉप घेतला होता. वर्कशॉप इन इंडिया, दॅट वॉज द फर्स्ट इंडिया टू टेक डॉक्टर्स. आणि त्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला ते पीपीई किट कसं घालतात, ग्लोव्ज कसे घालतात, पीपीई किट सगळं घालण्याच्या पद्धत वगैरे डॉक्टर पीटर पटेलनी सांगितल्या होत्या. तर अशा पद्धतीने आपल्याला आता माहिती आहे विद्यापीठला चांगल्या पद्धतीने ट्रीट करण्यासाठी आपल्याला पटेल आपल्या बरोबर आहेत. तर मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि टेक्निकल रिलेटेड जर काय असेल ना आपल्याला, तर डिजिशिल्ड खूप चांगलं आहे, फ्री ऍप आहे. तर ते फ्री ऍप जर डाउनलोड केलं आपण, तर आपल्याला जी टेलिमेडिसिन, म्हणजे आता हल्ली काय होते, बराच वेळा पेशंट म्हणतायत की डॉक्टर आम्हाला तुमच्या दवाखान्यात यायचंय, पण आम्हाला भीती वाटते, दवाखान्यात आलं तर काय करोना वगैरे होईल का, असे लोक बोलतात. मग त्याच्याऐवजी आपण त्यांना जर टेक्निकल घेतलं, डिजिशिल्डचं जर ऍप डाउनलोड जर केलं आपण, ते त्यांना चांगल्या पद्धतीने आपण टेलिमेडिसिन ट्रीट करू शकतो. Dr. Peter Patel, आपल्याला काय बोलायचं? Do you have any concluding words? No, I think you carried, said very well, the role of telemedicine. So I don't know whether you remember, about 8 weeks ago, I did send you details of an algorithm used by GPs over here, family doctors over here, and it will be good to actually take it on board and adopt it to your situation. The question, answers, red flags and all that. One thing is for sure, that international guidelines and clinical treatment are not different to what you do in India. Okay, it's only how you manage your resource and apply it which is different. So that's the most important thing. And as far as the faculty and the Pune faculty and the regional partnership is concerned, along with South India, I don't know whether next week on Saturday about this time, would you like us to host a dedicated one, which is hospital preparedness, hospital and healthcare system preparedness for COVID-19 checklist. Okay, so whether you're working in community, in the healthcare system, or in a hospital or a nursing home, what is your checklist to actually be prepared for situation like COVID-19? We have number of experts with us, and we would like to actually hold it more like not telling you what to do, and sort of kind of, here is what people do, how do we actually make best use of in your area. If you would like that, then I think with your association and our Pune faculty, we have already prepared for it, and there will be 5 more topics in related to pandemic preparation. The most important thing, which again, which came in today with Sachin Yadav, was complex disasters. So we had COVID-19, but all the other infections which are coming in with the floods and with the season, and that makes it even more complex. So it's not only treating these people, but is our healthcare system fit for it? Can it do this, different, not only differentiate, but how will they manage the complexity of these, a much higher demand on your services? Yes, so hospital preparedness is very important topic, and we will cover this topic next week. Surely I will arrange it with the help of respected Dr. Asmita Jagtap, and I will talk with Dr. Arundhati Pawar, different associations which have a MOU with us, and so we will have a very interactive section regarding this hospital preparedness. More than that, hospital and healthcare system preparedness. So we want you, family doctors, nursing home owners, all of them together, because we can't actually do the silo approach. Okay, we can't say GPs you can only do this, nursing home you only do this, then the government hospitals you do this,
and the private hospitals do what they can choose and pick. No, this has to have an integrated system where we can manage these challenges together if we're going to make a difference in the outcomes of such disasters. Yes, right. So thank you, sir. So thank you very much. Thank you very much. Thank you, Dr. Sachin Yadav, sir. Dr. Peter Patel, Dr. Praveen Jagtap, Dr. Amol Hendre, all the doctors from the Purandar, Pune Doctor Association, Indian Medical Association, General Practitioner Association, Harap sir, Shivani, all our partners. Thank you.